नमस्कार. मी डॉक्टर शांतिकुमार पाटील आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर कृषी शिक्षण गरज आणि सध्याची परिस्थिती याविषयी एक थोडंफार माहिती आपणास देतो. खरं म्हणजे 1 जुलैला आपण महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला. दुसऱ्या बाजूने आपण विचार करतो किंवा सर्वजण म्हणतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि 70%हून जास्त जनता या कृषी व संबंधित व्यवसायाशी निगडीत आहे. आणि असं असताना देखील कृषी शिक्षणाच्या बाबतीतला जो अवेअरनेस आज पालकांच्यामध्ये पाहिजे, विद्यार्थ्यांच्यामध्ये पाहिजे, तो खूप पुसट झालेला आहे असं मला वाटतं. मी सुद्धा एक कृषी स्नातक आहे. BSc कृषी केली, MSc केली, मी PhD केली, एका कॉलेजला प्राचार्य म्हणून कामही केलं आणि आता शेतकऱ्यांसाठी साक्षरतेची चळवळ अखंड महाराष्ट्रामध्ये पसरवत आहे. आणि करत असताना मला मागील 3-4 वर्षापासूनचा जो अनुभव येतोय की कृषी शिक्षणाच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र खूप मागासलं पण होताना दिसतंय मला. आणि सगळ्यात गंभीर बाब आहे, सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी या शिक्षणाकडे बघत असताना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि एक व्यावसायिक शिक्षण म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे सध्याची जी कृषी विद्यापीठ आहेत, जी वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये स्थापन झाली, आज या विद्यापीठांना बरीच वर्ष झाली, 50, 56 वर्ष झाली. आणि तेव्हापासून कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्ताराचं काम या विद्यापीठांच्या माध्यमातून होत आहे. या महाराष्ट्रामध्ये 2003 पासून विद्यापीठाशी संलग्न बरेचसे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये 200हून अधिक कॉलेजेस या शिक्षणाचा प्रचार प्रसार आणि शिक्षण देण्याचं काम करत आहेत. तसं खूप मोठा नाही आहे महाराष्ट्र, हा खूप मोठा देश आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून हा खूप मोठं राज्य आहे आणि या राज्यामध्ये 200 कॉलेजेस असणं म्हणजे खूप मोठा आपण मॉब ॲग्रिकल्चरचं तयार करतोय असं बिलकुल नाही. आणि दैनंदिन जीवनामध्ये ॲग्रिकल्चर किंवा कृषी क्षेत्र हे असं आहे की आपल्याला प्रत्येक घटकाला याचा संबंध येत असतो. आणि मग या कृषी शिक्षणाची गरज काय आहे किंवा या शिक्षणाबद्दल पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी पुढे येऊन चौकसपणाने विचार करणं का गरजेचं आहे, मी थोडक्यात सांगतो. याच वर्षीचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये 2025ला 12वी उत्तीर्ण झालेल्यांची संख्या 13 लाखपेक्षा जास्त आहे. यामध्ये असं गृहीत धरू की आपण सायन्स स्ट्रीममध्ये 7-8 लाख विद्यार्थी तरी बसले असतील. आणि एवढ्या विद्यार्थ्यांच्या मधून ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी आणि त्याचे अलाइड सब्जेक्ट्स आहेत, म्हणजे एकूण 9 विषय, BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी, कम्युनिटी सायन्स, होम सायन्स, असे जवळपास 9 विषय, 9 कोर्सेस, म्हणजे त्याला आपण ॲग्रिकल्चर आणि अलाइड कोर्सेस म्हणतो. या कोर्सेसला फक्त या महाराष्ट्रामध्ये 17,000 विद्यार्थी ॲप्लिकेशन किंवा ॲडमिशन मिळतं. आणि त्यातल्या त्यात जास्तीत दुर्दैव हे आहे की गेल्या वर्षी सुद्धा याच्यापैकी किमान 10 ते 15% जागा रिक्त राहिल्या. याचा अर्थ असा आहे की कृषी शिक्षणाकडे सर्वांनीच पाठ फिरवलेली आहे. परंतु मी एक कृषी पदवीधर किंवा या क्षेत्रात काम करत असताना मला आलेला अनुभव मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. कृषी शिक्षण हे अत्यंत गरजेचं शिक्षण आणि याच्याकडे बघत असताना आपण 100% व्यावसायिक दृष्टिकोनातून आपलं कुटुंब आणि प्रगती करण्यासाठी सर्वात बेस्ट शिक्षण आहे असं मला वाटतं. आणि एवढ्या विद्यार्थ्यांच्या मधून फक्त 15-17 हजार विद्यार्थ्यांना, त्यात फक्त BSc ॲग्रिकल्चरला 9 ते 10 हजार विद्यार्थी प्रवेश घेत असतील तर खूप कमी संख्येनं आज BSc ॲग्रिकल्चरची वाट विद्यार्थी आणि पालक धरत आहेत. खरं म्हणजे पालकांनी थोडं चौकस बुद्धीनं या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी पुढं आलं पाहिजे. आता बऱ्याच पालकांना प्रश्न असेल की माझा मुलगा BSc ॲग्री नंतर करेल काय, BSc ॲग्री नंतर त्यानं करायचं काय. 100% बरोबर आहे तुमचं, हा प्रश्न यायलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, BSc ॲग्री नंतर अनेक वाटा आहेत, अनेक रस्ते आहेत, त्या रस्त्यानं तो प्रवास करू शकतो. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट ठरवली आणि त्याच पद्धतीनं शिक्षण पूर्ण होतं असं नाही. आज मला अभिमानानं सांगतो, आज ॲग्रिकल्चर करणारे विद्यार्थी IT सेक्टरमध्ये सुद्धा आहेत, बँकिंगमध्ये आहेत, प्रशासनामध्ये आहेत, कृषी विभागामध्ये आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहेत, पंचायत समितीमध्ये आहेत, कृषी विद्यापीठांमध्ये आहेत आणि हजारो विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय चालू केले. आणि मग जर इतके रस्ते असताना, ॲग्रिकल्चर नंतर इतके रस्ते, इतक्या वाटा असताना देखील आज पालकांच्यामध्ये ही संभ्रमावस्था काय आहे मला माहीत नाही. विद्यार्थ्यांनी सुद्धा चौकस बुद्धीनं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ॲग्रिकल्चर, आम्ही असं कायम म्हणतो ॲग्री कॉस इज सबका बॉस. त्याचं कारण असं आहे,
आपण कोविडमध्ये अनुभव घेतला की सगळं जग जरी थांबलं तर कृषी क्षेत्र हे थांबू शकत नाही, ॲग्रिकल्चर सेक्टर हे कधी थांबू शकत नाही. आणि त्यामुळं हे का झालंय, कशासाठी झालंय मला माहीत नाही. परंतु कृषी विद्यापीठांमध्ये, 4ही कृषी विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातल्या जे काही कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस असतील, कृषी विद्यापीठ असतील, कृषी विद्यापीठाचं विस्तार केंद्र असेल, यांच्या माध्यमातून मात्र कृषी शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याला 100% आपण कमी पडलोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आणि एवढ्या वाटा, एवढे रस्ते असणाऱ्या या विषयाकडे आज जर पालक दुर्लक्षित करत असेल तर या देशासमोरचं, या राज्यासमोरचं सगळ्यात मोठं भविष्यातलं संकट असेल. आणखीन एक कारण मला आवर्जून सांगायचं आहे, म्हणजे या क्षेत्राला सुशिक्षित ॲग्रिकल्चरिस्टची का गरज आहे. मी गेली 3.5 वर्षापासून ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, शेतकऱ्यांना साक्षर करण्याची चळवळ उभी केली, याचं एकमेव कारण असं आहे, मी पाहिलं की आज आपला 99% शेतकरी हा असाक्षर आहे. तो 30, 40, 50 वर्षापासून शेती करतोय, खरं त्याला कोणतं खत कधी टाकावं, किती प्रमाणात टाकावं याचं ज्ञान नाही, माती परीक्षांचा अहवाल वाचता येत नाही. मग अशा या कृषीप्रधान देशामध्ये कृषी पदवीधरांची फौज तयार झाली आणि या शेतकरी घटकासाठी व्यवसाय म्हणून काय होणार, जर याच्यामध्ये जर उतरलं तर 100% करिअर होण्यासारखं आहे असं मला वाटतं. आता मी कालच नोटिफिकेशन वाचलं, ॲक्च्युली मी तसं कालच हा व्हिडिओ बनवायला पाहिजे होता. तर काल नोटिफिकेशन आलं की कृषी ॲडमिशनची प्रक्रिया चालू झाली. 4 तारखेपासून ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा चालू. सगळं ऑनलाईन पद्धतीने ॲडमिशन होतात. काही व्यवस्थापनाच्या कोटा त्या संबंधित कॉलेजेसना असतात. पालकांनी जावं, कॉलेजेसला भेटी द्याव्यात, तिथल्या विद्यार्थ्यांशी हितगुज करावं. आपल्या गावात BSc ॲग्री झालेल्या विद्यार्थ्यांशी, काही अधिकारी झालेल्या व्यक्तींशी आपण चर्चा करावी आणि मग निर्णय घ्यावा की हा कोर्स किती चांगला आहे. हा कोर्स मला असं वाटतं की जाणीवपूर्वक अंधारात ठेवलाय काय, याचा प्रचार प्रसार होणं गरजेचं आहे. या प्रत्येक पालकामध्ये, प्रत्येक पालकाच्या घरामध्ये, प्रत्येक पालकाकडे हा विषय गेला पाहिजे. आज पालक जन्मलच की ठरवतो डॉक्टर करायचं किंवा इंजिनियर करायचं, नो डाऊट, काही हरकत नाही. पण तितकंच लक्ष या कृषी क्षेत्रातल्या या कृषी पदवीकडे देणं गरजेचं आहे. एक काळ होता या महाराष्ट्रातल्या प्रशासनामध्ये 50% पेक्षा जास्त हे कृषी पदवीधर होते आणि त्या काळात प्रशासन चांगल्या पद्धतीनं काम करत होतं. असे बऱ्याच सेक्टर्स आहेत, म्हणजे मला सांगायला 10 मिनिट लागतील की ॲग्रिकल्चरला स्कोप काय आहे. मी एक उदाहरण म्हणून सांगतो, तुम्हाला माहीत असावं. आपण कुठली एक वस्तू घेतली, कुठलंही एक पीक घेतलं तर त्याच्यापासून 5 ते 7 व्यवसाय करू शकतो. असे हजारो पिकं या ॲग्रिकल्चरमध्ये आहेत. आणि त्यामुळं प्रत्येकाने या शिक्षणाकडे बघत असताना आपला दृष्टिकोन नक्कीच मोठा ठेवणं गरजेचं आहे. कारण आम्ही फिरत असताना जो अनुभव घेतला हा खूप भयावह अनुभव आहे. आणि ह्या कृषी क्षेत्राला जर सक्षम बनवायचं असेल, आम्हाला बरेच जण म्हणतात की कॉलेजेस खूप झाले. अजिबात नाही झाले. 13 लाख विद्यार्थ्यांच्या पैकी जर फक्त 10,000 विद्यार्थी ॲग्रिकल्चरला येत असतील तर त्याला जास्त म्हणायचं नाही. आज एका जिल्ह्यामध्ये 20-25 हजार इंजिनियर प्रवेश ॲडमिशन घेत असतील. सांगायचं तात्पर्य हे आहे की या कोर्सकडे बघण्याची दृष्टिकोन आणि मानसिकता विद्यार्थ्यांनी सुद्धा बदलली पाहिजे आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा बदलली पाहिजे. प्रवेश प्रक्रिया चालू झालेली आहे. संबंधित आपल्या कॅप सेंटरमध्ये किंवा आपल्या जवळपास असणाऱ्या एखाद्या कृषी महाविद्यालयाला भेट द्या. तिथं जा, माहिती घ्या. एक नाही 10 प्राध्यापकांना भेटा, 10 जणांचं ऐका, 10 विद्यार्थ्यांशी, 10 विद्यार्थिनींशी संवाद साधा आणि भविष्याची वाटचाल ती चर्चा त्यांच्याशी एकदा करा आणि मग आपण निर्णय घ्या. मला असं वाटतं ॲग्रिकल्चर हे बाय चॉईस ॲडमिशन आपण घेतलं पाहिजे. पण असं पाहण्यात येतंय माझ्या मागील 3-4 वर्षामध्ये की बाय चान्स आपण ॲडमिशनला घेतो, ॲग्रिकल्चरला घेतो, म्हणजे कुठं नाही झालं तर ॲग्रिकल्चरला मिळतं. ही मानसिकता आपल्याला बदलायला लागेल. कारण माझ्या वैयक्तिक माहितीप्रमाणे ज्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरमध्ये काही ना काही चांगलं काम करू शकतो. आणि एकही ॲग्रिकल्चर झालेला विद्यार्थी हा असा तुम्हाला कुठंही वाया गेलेला दिसणार नाही. हा माझा अनुभव आहे मागील 10-15 वर्षातला. म्हणजे 2006ला ज्या वेळेस मी पहिल्यांदा BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलं, घर सोडून 500 किलोमीटर दूर होतो, पण मला कधी जाणीव झाली नाही तो प्रेम, तो जिव्हाळा, ती आपुलकी या कृषी शिक्षणामध्ये आहे. या म्हणजे ही बांधिलकी या कृषी शिक्षणाच्या माध्यमातून मिळत असते. समाजामध्ये चांगलं वाईट काय हे सुद्धा या शिक्षणामध्ये दिलं जातं आणि आपला पाल्य, आपला मुलगा, आपली मुलगी चांगल्या पद्धतीनं सक्षम घडेल अशा पद्धतीचं कोर्स हा डिझाईन केलेला आहे. त्यामुळं या महाराष्ट्रातल्या तमाम पालकांना, विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती असेल, प्रवेश घेत असताना आपण जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी.
आपल्या जवळ कुठेही कृषी महाविद्यालय असेल, पॉलिटेक्निक कॉलेज, ॲग्रिकल्चर पॉलिटेक्निक कॉलेज असेल, विद्यापीठाचं संशोधन केंद्र असेल किंवा कृषी विद्यापीठ असेल, आवर्जून एक वेळ भेट द्या, माहिती घ्या आणि योग्य पद्धतीनं या प्रवाहात या असं मी तुम्हाला आवाहन करतो. कारण या देशाला, आम्हाला तुमच्यासारख्या चांगल्या कृषी पदवीधरांची भविष्यामध्ये खूप 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 गरज आहे. त्यामुळे मी पुनश्च एकदा एक या देशाचा नागरिक, एक कृषी पदवीधर या नात्यानं मी तुम्हाला आवाहन करतो की या विषयाकडे बघत असताना, या कोर्सकडे बघत असताना 100% आपण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून बघावा आणि या प्रवाहामध्ये यावं असं विनंती करतो. आणि हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधी असतील, काही सत्तेमध्ये असणारे सन्माननीय आमदार असतील, मंत्री महोदय असतील, कृषी विद्यापीठातले प्राध्यापक असतील, कुलगुरू साहेब असतील आणि जे कॉलेजेसचे काही प्राचार्य असतील आणि त्यांच्या संबंधित संस्था असतील, त्या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. आपल्या प्रत्येक युनिटमध्ये, आपल्या प्रत्येक संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये असं एक स्वतंत्र आस्थापना कक्ष असावा आणि त्या ठिकाणाहून या कृषीबद्दलची माहिती, या शिक्षणाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यात आपण कुठंतरी कमी पडतोय असं मला वाटतंय. आणि हे जर केलं तर नक्कीच ॲग्रिकल्चरकडं पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल आणि या देशाला एक चांगले ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट मिळतील आणि त्याचा नक्कीच फायदा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला होईल, जो कायम उपेक्षित राहिला आहे. म्हणून मी सर्वांना कळकळीची विनंती करतो, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठ प्रशासनाला देखील, की आपण ही बाब गांभीर्यानं घ्यावी आणि त्याच्यावरती विचारविनिमय करावा. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.